शिक्षकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या. आदर्श शैक्षणिक आराखडा. शालेय शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. शालेय व्यवस्थापन मार्गदर्शिकेनुसार शिक्षकांसाठी निश्चित केलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत. शिक्षकांची प्रमुख कर्तव्ये. 1. विहित केलेल्या कार्यभाराप्रमाणे आणि शालेय शिक्षणाला पूरक अशा कार्यक्रमांचे सोपविलेले अध्यापनाचे काम करणे. 2. शाळेत नियमित व वेळेवर उपस्थित राहून वार्षिक व घटक नियोजनानुसार अध्यापन विहित वेळेत पूर्ण करणे. 3. महिन्याच्या अखेरीस पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाच्या अद्ययावत नोंदी ठेवणे. 4. मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि वेळापत्रकाप्रमाणे साप्ताहिक व दैनंदिन घटक नियोजन करून त्याचा अहवाल सादर करणे. 5. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती हजेरी पुस्तकात नोंदवून ती मुख्याध्यापकांकडून महिना अखेरीस साक्षांकित करून घेणे. 6. वर्गात वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आटोकाट प्रयत्न करणे. 7. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत व गळतीबाबत जागरूक राहून गळती थांबवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. 8. वर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे. 9. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष उपाययोजना करणे. 10. गैरहजर राहणाऱ्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून मुलांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त करणे. 11. विषय ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संदर्भ ग्रंथांचा व सुयोग्य अध्यापन पद्धतीचा वापर करणे. 12. वर्गातील वातावरण आनंददायी ठेवून विद्यार्थ्यांशी व पालकांशी सौहार्दाचे संबंध राखणे. 13. कोणत्याही विद्यार्थ्यावर धर्म, जात किंवा समाजाच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही याची खबरदारी घेणे. 14. अध्यापनात शैक्षणिक साधनं, प्रयोग निदर्शनं आणि गृहपाठाचा प्रभावी वापर करणे. 15. प्रत्येक सत्रात वस्तुनिष्ठ चाचणी घेऊन उत्तरपत्रिका पंधरवड्याच्या आत विद्यार्थ्यांना परत करणे. 16. शैक्षणिक सहली व कार्यक्रमांदरम्यान विद्यार्थ्यांच्या शिस्तीची आणि सुरक्षिततेची संपूर्ण दक्षता घेणे. शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. 1. आपल्या वर्गातील किंवा शिकवित असलेल्या विषयाचा किमान शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक जबाबदार राहतील. 2. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक हे व्यवस्थापन, पालक, शिक्षक संघ आणि शिक्षण विभागास उत्तरदायी असतील. 3. माध्यमिक, उच्च माध्यमिक व अन्य शासकीय परीक्षांची कामे करणे आणि त्यातील गोपनीयता राखणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. 4. मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक वेळोवेळी सोपवतील ती सर्व प्रशासकीय व शैक्षणिक कामे पार पाडणे अनिवार्य आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.